अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 14वा. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी नातळती. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप जळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. जो नित्य नियमाने अंतःकरणापासून हरिनामाचे स्मरण करील, त्याला कळी काळाची मुळीच बाधा होणार नाही. वाणीने रामकृष्ण जप केल्यास तपश्चर्येचे ढीकच्या ढीक घडतात. त्यामुळे पापांचे कळपच्या कळप जळून भस्मसात होतात. भगवान शिव देखील हरिमंत्राचा जप करतात. म्हणून जे वाणीने त्या मंत्राचा उच्चार करतात, त्यांना खात्रीने मोक्ष प्राप्त होतो. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, जे नारायण नामाचा नित्य पाठ करतात, त्यांना उत्तम असे स्वस्वरूप प्राप्त होते. जो कोणी नित्य म्हणजे प्रतिदिवशी, सत्य म्हणजे मनापासून, आवडीने, कळकळीने, मित म्हणजे नियमित संख्येने हरिनामाचा जप करील, त्याला कळी काळाचे भय नाही. कळी काळ याचे 2 अर्थ होतात: कलियुगाचा काळ आणि कली व काळ. कलियुगाचा काळ अत्यंत दोषयुक्त मानला आहे. कृतयुगात जो धर्म 4 पायांवर उभा असतो, तो कलियुगात केवळ एका पायावर कसाबसा उभा असतो. त्यामुळे वेदमंत्रांचे सामर्थ्य या कलियुगात शुद्ध आचारांच्या अभावी प्रत्ययाला येत नाही. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. अशी कलियुगाची स्थिती आहे. कृतयुगात विधीपूर्वक श्री विष्णूंचे ध्यान केल्याने, त्रेतायुगात यज्ञयाग केल्याने, द्वापार युगात विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने जे फळ मिळते, ते फळ कलियुगात फक्त नामस्मरणाने मिळते. कलियुगात कर्म, भक्ती, विवेक, ज्ञान यांचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे या युगात संसार सागर तरुण जाण्यास केवळ रामनामाचाच आधार आहे. यासारख्या आधारांवरून निष्ठेने नाम घेणाऱ्याला कलीच्या दोषांची बाधा होत नाही, हे सिद्ध होते. कली आणि काळ असा अर्थ घेतल्यास काळ म्हणजे यम, याची भीती नामधारकाला बाळगायला नको. ज्याच्या पदरी पाप असेल, त्याला मृत्यूनंतर यम शासन करतो. पण नारायण स्मरणाने पापच जळून गेल्यावर त्याला यमाची भीती बाळगायचे कारणच नाही. अर्थात नामधारकाला कली व काळ दोघेही स्पर्श करू शकत नाहीत. असा नामाचा अगाध महिमा आहे. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप या चरणाचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ पदरी तपाच्या अनंत राशी असाव्या, तेव्हा कुठे मनुष्याच्या तोंडी नाम येते. याविषयी शुक महाराज म्हणतात, येन जन्मशते पूर्व वासुदेव समर्चितः तन्मुखे हरिनामानी तदा तिष्ठन्ति भारत. ज्याने पूर्वीच्या शेकडो जन्मी भगवंतांची पूजा अर्चा केली असेल, त्याच्याच तोंडी हरिनाम राहते. रामदेव महाराजही म्हणतात, अनंत पुण्य राशी घडे, ज्या प्राण्यासी तरीचं मुखासी नाम येतं. दुसरा अर्थ असा की वाणीने रामकृष्ण उच्चारल्यास तपाच्या अनंत राशी केल्याचे पुण्य लाभते आणि त्यामुळे पापाचे कळपच्या कळप जळून जातात. हरिविजयात श्रीधर स्वामी म्हणतात, नामाग्नीने न जळे ऐसे पाप कोणी नाही केले. वाल्मिके बहुत पाप जोडिले, परी नाही उरले नामापुढे. एकदा नामस्मरण केल्यानेही भूतकाळातील पाप नाहीसे होते, पण भविष्य काळातील पापनिवृत्तीसाठी अखंड नामस्मरण केले पाहिजे आणि त्या योगे पाप प्रवृत्तीच नाहीशी झाली पाहिजे. भगवान शंकर अखंड हरिनामाचा जप करतात. अर्थात देवतांना सुद्धा हरिनामाविषयी पूज्य भाव आहे. असे नाम जे वाचेने उच्चारतात, त्यांना सगुण श्रीहरीशी ऐक्यरूपी मोक्ष साधतो. पण त्यासाठी आवडीने नाम घेतले पाहिजे.
नाहीतर वाचेने नाम आणि मनाने विषयांचे ध्यान असे झाले असता मोक्षाचे ध्येय गाठता येणार नाही. नामाविषयी प्रेम उत्पन्न झाले की विषयांचे प्रेम अनायासे तुटते आणि भगवत रूपाचे ध्यान चित्तात ठसावते. जसजसे चित्तात भगवंतांचे रूप दृढ राहील तसतसा भक्त भगवंत रूप होतो. आणि मग संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. अशी स्थिती होते. असे प्रेम उत्पन्न व्हावे यासाठी भगवंतांकडेच सतत प्रार्थना करीत राहिले पाहिजे. म्हणजे तेच ते प्रेम आपल्याला देतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो कोणी नारायण नामाचा नित्य पाठ करीत तो आपल्या निज स्थानाला प्राप्त होईल, अर्थात ईश्वर स्वरूपाला प्राप्त होईल. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.